नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण आता 10वीचा सेकंड पार्ट चालू करतोय. या सेकंड पार्ट मध्ये जॉमेट्रिकल भाग आहे आणि या जॉमेट्रिकल भाग बघायला गेलं तर सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल याची माहिती तुम्ही अगोदर ऑलरेडी घेतलेलीच आहे, परंतु याच्यामध्ये आणखी परफेक्ट अभ्यास करायचा आहे आणि हा भाग तसं बघायला गेलं तर बऱ्याच मुलांना अवघड जातो. पण ऍक्च्युली तो अवघड पाठ नाहीच आहे आणि अवघड पाठ नसल्या कारणाने लक्षात कसं ठेवायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याच्यावर टेक्निकली स्टडी आपण कशा पद्धतीने करून घ्यायचा आणि याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित लक्षात कशा ठेवायच्या हे तुमच्या अगदी सहज लक्षात येईल. आणि हे लक्षात येण्यासाठी पहिला सगळा पाठ व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. तर आता यातला पहिला जो चॅप्टर आहे तो सिमिलॅरिटी आहे. आता या सिमिलॅरिटी मध्ये नेमकं काय मीनिंग काय, सिमिलॅरिटी म्हणजेच काय की समान. बघा, इक्वल समान किंवा इक्वल, सिमिलॅरिटी तंतोतंत जुळणाऱ्या दोन फिगर, तंतोतंत जुळणाऱ्या दोन फिगर. आणि मग याचा काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये काय बाबी असतात, मग सिमिलॅरिटी मध्ये कोणकोणत्या बाबींची, अँगल सेम असतील, अदरवाइज साइड सेम असतील, अदरवाइज त्याची हाईट सेम असेल, अदरवाइज त्याचा बेस सेम असेल. म्हणजे या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं जातं. आणि ह्या सिमिलॅरिटीचा अभ्यास करत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी दिलाय, काय दिलाय तर रेशो ऑफ एरियाज, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. आता सिमिलॅरिटी बघायला विचार केला तर आपण त्याच्यातला पहिला पार्ट आपण बघणार रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स हा बघायचा. याच्यामध्ये तीन पार्ट घेतले. जर समजा दोन ट्रायंगल असतील, त्यातला पहिला ट्रायंगल घेतला मी, ट्रायंगल ए बी सी, दुसरा ट्रायंगल घेतला पी क्यू आर, याच्यामध्ये याची उंची दाखवली एडी, त्याच्यानंतर याची उंची दाखवली पीएस. ओके, आता याचा बेस आहे बीसी, याचा बेस आहे क्यू आर. आता या दोघांमध्ये मी जर एरिया काढला तर एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एरिया ऑफ द ट्रायंगल काय सांगता बरोबर, एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू काय घेणार आहे, हाईट. बरोबर का, बेस इंटू काय घेणार आहे, हाईट. मग आता याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, बेस इंटू हाईट, जर याचा जर आपण अभ्यास केला तर मग यामध्ये काय टर्म येते तर लक्षात घ्या, इथं दोन ट्रायंगल आहेत. ट्रायंगल किती आहेत, दोन. मग आता मी पहिला ट्रायंगल घेणार आहे. बघा ना जरा बघा, एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2. लक्षात घ्या, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2. याचे बेस कोणता आला, BC. बरोबर, बेस कोणता आला, BC. आणि याची हाईट कोणती आली, AD. बरोबर का, या पद्धतीने हे दोन्ही ट्रायंगल घेतले. आता दुसरा ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा ट्रायंगल कुठला आला, ट्रायंगल PQR. एरिया ऑफ द ट्रायंगल PQR हा जर घेतला तर 1/2 इंटू बेस याचा कोण आला, QR, म्हणजेच बेस QR आला आणि हाईट कोण आली, PS. म्हणजेच या पद्धतीने या दोन ट्रायंगलचे एरिया मिळाले. आता मला काय करायचं की यांचा रेशो घ्यायचा आहे. मग आता यांचा एक्झॅक्टली रेशो काय घेणार आहे बोला, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC, बघा सीनावर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR हा त्याचा रेशो आला. रेशो म्हणजेच काय, डिवायडेशन. डिवायडेशन इन मराठी भागाकार म्हणू शकतो आपण तर. यस, मग एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग या दोघांचा एरिया घेतला तर मग काय घेणार आहे बघा, इथं फर्स्ट पार्ट 1/2 इंटू BC इंटू AD डिवाइडेड बाय 1/2 इंटू QR इंटू काय घेणार आहे, PS. राईट, मग यापैकी 1/2 काय झाला, कॅन्सल. मग आता 1/2 जर कॅन्सल झाला तर मग आपल्याला इथं रचना काय तयार करता येईल, BC इंटू AD म्हणजे इथं थेओरी टर्म BC इंटू AD बरोबर डिवाइडेड बाय QR इंटू PS ही टर्म घेता येईल. ओके, आता BC इंटू AD QR इंटू PS म्हणजे नेमकं काय आहे तर मी काय केले, BC ला B1 म्हटलं. B1 म्हणजे बेस 1 बेस 2, कॉमन बेस 1 बेस 2 म्हणजेच इथं आपल्याला हा पार्ट काय करणार आहे, B1 आणि AD H1 आणि H2 म्हणजे ही झाली त्याची हाईट, ही झाली दुसऱ्याची हाईट. म्हणजेच इथं काय केलं, B1 इंटू H1 डिवाइडेड बाय काय घेणार आहे, B2 इंटू काय घेणार आहे, H2. तर ह्या दोन टर्म तयार झाल्या. मग आता याला सुद्धा मी नॉमेनक्लेचर करणार आहे, काय करणार आहे, A1 अपॉन A2. म्हणजेच या पद्धतीने हा पहिला फॉर्म्युला आपल्याला काय झाला, तयार करता आला. इज दॅट क्लियर. म्हणजे दोन ट्रायंगलचे एरिया चा रेशो काय घेतो, B1 इंटू H1 डिवाइडेड बाय B2 इंटू काय घेतो, H2. म्हणजेच आपण एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल PQR असं घेऊया, PQR
बरोबर. मग आता याच्यामध्ये मी काय घेणार आहे एरिया ऑफ द ट्रायंगल बघा ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQR म्हणजेच आपण काय घेणार आहे BC किंवा डायरेक्टली आपण एक फॉर्म्युला तयार करू काय घेणार आहे B1 H1 डिवाइडेड बाय B2 काय घेणार आहे H2 आणि मग पुन्हा उदाहरण सोडवताना याच्यासाठी यूज करणार आहे A1 upon A2 is equal to B1 H1 divided by B2 H2 तर हा पहिला फॉर्म्युला तयार झाला. ओके हा फॉर्म्युला पहिला तयार झाला. आता यानंतर दुसरा आपल्याला काय करायचं टर्म बघायचे मग दुसरी प्रॉपर्टी बघायची त्यासाठी काय करणार आहे सेम हीच प्रोसेस आहे तर दुसरा रेशो आपल्याला काय बघायचं आहे एरिया ऑफ द ट्रायंगल विथ इक्वल हाइट्स सी नाउ हियर एरिया ऑफ द ट्रायंगल विथ इक्वल हाइट्स आर प्रोपोर्शनल टू देयर corresponding bases मग आता हे कसं टर्म तयार करायचे सेम थिंग्स प्रोसेस एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू काय घेणार आहे हाईट बरोबर. आता बेस इंटू हाईट घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं जे काही टर्म तयार करायची आपल्याला ती कशी घेणार आहे तर इथं लक्षात घ्या दोन ट्रायंगल घेतले ABC आणि दुसरा काय घेतला PQR. आता ABC घेतला PQR घेतला ओके मग याच्यामध्ये एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 BC इनटू AD त्याच बरोबर एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 QR इनटू काय घेतला PS घेतला. आता याच्यामध्ये काय झालंय त्यांनी काय सांगितलंय इक्वल हाइट्स काय सांगितलंय इक्वल हाइट्स म्हणजे इथं याचं रिझन आपण लिहिणार आहे काय लिहिणार आहे इक्वल हाइट्स बरोबर इक्वल हाइट्स हे रिझन लिहिलं. आता इक्वल हाइट्स म्हणजे इथं हाइट्स कोणती आली एडी आणि पीएस बघा एडी आणि काय घेतली पीएस बाकी काही बदल करायचं नाही एडी आणि पीएस कशा आहेत सेम आहे तिथे एडी आणि पीएस पीएच च्या ऐवजी मी काय लिहिली एडी लिहिली बघा पीएच च्या ऐवजी काय लिहिली एडी कारण इथं काय घेतलंय एडी इज इक्वल टू पीएस एडी इज इक्वल टू काय घेतला पीएस मग एडी इज इक्वल टू पीएस आला तर मग एडी काय झाली कॅन्सल म्हणजे इथं H1 आणि H2 काय होणार आहे कॅन्सल शिल्लक काय राहणार आहे B1 upon B2 कमन B1 upon B2 म्हणजे BC आणि QR BC म्हणजेच कोणाला B1 QR म्हणजेच कोणाला B2 म्हणजेच तुम्हाला हे दुसरं हे मिळालं रेशो मिळाला की दोन एरियांच्या मध्ये त्यांचा जर रेशो आपण काढला त्याच्यामध्ये इक्वल हाइट्स असेल तर तो कुणाच्या प्रोपोर्शनल असतो तर बेसिसच्या प्रोपोर्शनल असतो म्हणजे B1 आपण काय झाला B2. आता त्याच्यानंतर आपण तिसरा पार्ट बघणार आहोत त्याच्यामधला तिसरा पार्ट आहे एरिया ऑफ द ट्रायंगल विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देयर करस्पॉन्डिंग हाइट जर इक्वल बेस असेल आता इथं आपण काय बघितलं इक्वल हाइट्स बघितल्या इक्वल बेस असेल बघा इक्वल काय म्हटलं आता इथं फक्त एवढाच बदल करावा लागेल आपल्याला काय तर इक्वल बेस बरोबर आहे इक्वल काय घेणार आहे बेस जर इक्वल बेस असेल तर मग ह्याच्यामध्ये कोण इक्वल दाखवावं लागेल आपल्याला तर इथं काय घेणार आहे BC इज इक्वल टू काय दाखवावं लागेल QR BC इज इक्वल टू काय दाखवला QR मग आता इथं AD आणि इथं PS ऍज इट इज राहील बघा AD आणि PS ऍज इट इज राहील AD अपॉन काय घेतला PS बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये BC QR च्या ठिकाणी पण मी काय म्हणलं BC कारण BC इज इक्वल टू काय टाकला QR त्यावेळी काय होणार आहे BC काय झालं कॅन्सल मग आता इथं AD अपॉन PS मग AD अपॉन PS म्हणजे काय घेतला H1 अपॉन काय घेतला H1 अपॉन काय घेतला H2 तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन काय घेतला बघा H1 अपॉन H2 तर असे दोन फॉर्म्युले आपण काय केले तयार केले तर याचा फॉर्म्युला जो तयार होणार आहे तो काय घेणार आहे B1 मग अशा आपण जो फॉर्म्युला बघितला B1 अपॉन B2 काय घेणार आहे सेम हाइट बरोबर आणि दुसरा आपला हा जो फॉर्म्युला तयार होणार आहे एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल कुठला घेतलाय PQR इज इक्वल टू मग काय घेणार आहे बोला H1 अपॉन H2 याचं रिझन लिहिणार आहे कारण काय लिहिणार आहे सेम काय घेणार आहे बेस म्हणजे या पद्धतीने इथं काय करणार आहे प्रोपोर्शनलचे तीन थेरम आपण बघितले त्याच्यामधला पहिला काय सांगितलं एरिया ऑफ द ट्रायंगल चा रेशो एरिया ऑफ द ट्रायंगल चा रेशो म्हणजे A1 upon A2 is equal to B1 into H1 divided by B2 into काय घेतला H2. नंबर 2 काय बघितलं जर हाइट इक्वल असेल तर तो कुणाच्या प्रोपोर्शनल असतो तर बेसच्या प्रोपोर्शनल असतो म्हणून दुसरा घेतला एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल PQR is equal to B1 upon B2 म्हणजे हेच आपण असेही मांडू शकतो काय मांडू शकतो A1 upon A2 is equal to B1 upon B2 कारण इथं कशी आहे सेम हाइट आहे लक्षात घ्या
आणि त्याच्यानंतर तिसरा पार्ट आपण बघायचा आहे एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पीक्यूआर म्हणजेच किती आला h1 अपॉन h2 इथं काय घेतला सेम बेस घेतला सेम काय घेतला बेस म्हणजे अशा पद्धतीने हे ठीक आहे. आता आपण काय करूया प्रॅक्टिस सेट 1.1 बघायचा आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन दिला आहे एकदम सोपा आहे. काय सांगितलंय बघा बेस ऑफ अ ट्रायंगल इज अ 9 and height is 5. Okay, second base of the another triangle is 10 and height is 6. Find the ratio of the areas of these triangles. लक्षात घ्या प्रश्न समजून आला पाहिजे. ट्रायंगल किती आहे 2. ओके, त्याच्यामध्ये प्रत्येक ट्रायंगलचं काय दिलेलं आहे बेस आणि हाईट दिलेले. मग आता याचा विचार करून आपण काय करूया फर्स्ट पार्ट करूया फर्स्ट ट्रायंगल. काय म्हणूया इन फर्स्ट ट्रायंगल काय काय दिलंय तर पहिला पार्ट काय घेऊया बेस. बेस इज इक्वल टू आपण काय म्हणूया b1 म्हणूया राईट. b1 इज इक्वल टू किती दिलाय तुम्हाला 9 दिलाय. किती दिलाय 9 बरोबर. आता दुसरा पार्ट बेस झाल्यानंतर पुन्हा काय दिल्या हाईट. मग आता हाईट म्हणजेच काय घेऊया हाईट इज इक्वल टू h1 म्हणूया. h1 इज इक्वल टू किती दिलाय तुम्हाला 5 बरोबर. आणि आपण असं म्हटलं बघा लेट हा शब्द एक वापरला आणि एरिया इज इक्वल टू काय म्हणूया a1 आणि याचा रेशो आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे म्हणून मी a1 हा एरिया घेतला. इज दॅट क्लियर. आता अनदर ट्रायंगल बघूया. अनदर ट्रायंगल मध्ये काय काय दिले त्यांनी इन सेकंड ट्रायंगल. ओके, त्याच्यामध्ये काय दिलाय बेस दिलाय का बेस याला काय म्हणूया आपण h2 बरोबर. सॉरी बेस म्हणजेच काय घेतला b2 म्हणूया. b2 म्हणला त्यानंतर b2 इज इक्वल टू किती घेणार आहे बोला b2 दिला त्यांनी इज 10 म्हणजे तिथे किती घेतला 10. त्याच्यानंतर हाईट दिल्या हाईट इज इक्वल टू काय करूया h2 हाईट काय घेतली h2 म्हणजेच किती येणार आहे टर्म बघा 6 येईल. किती आली 6 आणि त्याच्यानंतर एरिया फाइंड आउट करू. एरिया इज इक्वल टू काय म्हणूया a2 म्हणलं. एरिया काय म्हणलं a2 म्हणजे ह्या बेसिक बाबी एकदा समजून आल्या की मग याच्यावर काय करायचं आहे रेशो ऑफ द एरिया ऑफ द ट्रायंगल्स. मग आता हा रेशो काढायचा म्हणजे या एरियाचा आणि या एरियाचा काय करायचं डिवाइड टर्म तयार करायचे. म्हणजेच इथं काय घेणार आहे मग काय करूया वी हॅव मग काय म्हणणार आहे पहिला पार्ट काय घेणार आहे a1 अपॉन a2 इज इक्वल टू a1 अपॉन a2 इज इक्वल टू. मग आता पहिली टर्म आपण काय घेणार आहे तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे काय घेणार आहे यांचा जो रेशो येणार आहे तो काय घेणार आहे b1 into h1 डिवाइडेड बाय काय घेणार आहे b2 into काय घेणार आहे h2. b2 into काय घेणार आहे h2. मग आता काय करूया किमती भरूया. मग आता किमती भरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल b1 ची किंमत माहित आहे 9 बरोबर. 9 into h1 ची किंमत किती आली 5. त्याच बरोबर b2 ची किंमत किती आली तुमची 10 into h2 ची किंमत किती आली 6. म्हणजेच आता इथं लक्षात घ्या काय करता येईल आता याला डिवाइड करा म्हणजेच 5 1 जा 5 5 2 जा 10. ओके, नेक्स्ट 3 जा 9 आणि 3 2 जा 6 म्हणजेच 3 अपॉन 2 2 जा किती आला 4. म्हणजे ही व्हॅल्यू कुणाची आली लक्षात घ्या a1 अपॉन a2 इज इक्वल टू काय करायला सांगितलं त्यांनी तर हे तुमचं आन्सर तयार झालं. मात्र पूर्ण आन्सर कसं लिहिता येईल पाहिजे देअरफॉर मग काय म्हणणार आहे a1 as a2 बरोबर. म्हणजे फाइंड द रेशो किंवा रेशो ऑफ द एरिया ऑफ द दिस ट्रायंगल्स असं लिहिलं तरी चालते किंवा a1 as a2 इज इक्वल टू 3 as 4 हे तुमचं काय फायनल आन्सर या पद्धतीने काय करता येईल तयार करता. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. या क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलंय तर इन द फिगर BC परपेंडिक्युलर टू AB AD परपेंडिक्युलर टू AB बघा BC परपेंडिक्युलर टू AB म्हणजे इथं राईट अँगल तयार झाला. त्याच बरोबर AD परपेंडिक्युलर टू AB म्हणजे इथं राईट अँगल तयार झाला. आता BC इज इक्वल टू 4 AD इज इक्वल टू 8 दिलाय. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल ADB हे फाइंड आउट करून घ्यायचं आहे. आता हे फाइंड आउट करून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की दोन्ही ट्रायंगल तुम्हाला दिसून येत आहे याच्यामध्ये काय सेम दिसतंय हे ओळखता आलं पाहिजे. मग मला सांगा BCA ची काय होईल हाईट
एडी याची काय होईल हाईट. मग याचा बेस कोणता तर बेस काय येणार आहे एबी. बेस कसा आहे सेम. एकाच बेस वरती दोन्ही ट्रायंगल काय केले बसलेले आहेत बरोबर. मग आता याचा आपल्याला काय करायचंय रेशो काढायचा. मग रेशो काय सांगतो जर बेस सेम असेल तर ते हाईटच्या प्रोपोर्शनल असतात नाही का. मग आपण याच्यावर ही फाइंड आउट व्हॅल्यू करायची असेल तर मग काय करणार आहे एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू. आता इज इक्वल टू काय घेणार आहे बोला बीसी अपॉन एडी. बीसी अपॉन काय घेतला एडी. काय हो कारण कारण काय याचं तर सेम बेस म्हणजे बेस काय आला सेम आला बरोबर. जर बेस सेम असेल तर ते कोणाच्या प्रोपोर्शनल असतात हाईटच्या प्रोपोर्शनल असतात. मग आता लक्षात येते इथं आपल्याला BC अपॉन AD. तर BC ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 4 बरोबर. त्याचबरोबर AD ची व्हॅल्यू किती दिल्या 8. म्हणजेच फायनल आन्सर आपल्याला कसं काढायचं आहे 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजेच आन्सर किती आलं 1/2. याचं फायनल आन्सर किती आलं आपलं 1/2. म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल ADB इज इक्वल टू किती आला 1/2. तर या पद्धतीने हा क्वेश्चन काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलं इन द फॉलोइंग फिगर सेक PS परपेंडिक्युलर टू सेक RQ. PS परपेंडिक्युलर टू सेक RQ. लक्षात घ्या सेक QT आहे कोण सांगितल्या QT परपेंडिक्युलर टू सेक पुन्हा काय दाखवल्या PR. ओके. इफ RQ इज इक्वल टू 6. RQ ची व्हॅल्यू किती दिल्या 6. त्यानंतर PS सुद्धा किती दिलाय तुम्हाला 6 आणि PR हा किती दिलाय 12 दिलाय. PR किती दिलाय तुम्हाला 12 दिलाय. आता या सगळ्या बाबी घेऊन त्यांनी काय सांगितले फाइंड द QT. फाइंड द QT. आता इथे दोन बाबी लक्षात घ्या. एकच ट्रायंगल आहे. या एक ट्रायंगलच्या मध्ये एक बेस आणि एक हाईट दिल्या. पहिला पार्ट. दुसरा पार्ट हाच ट्रायंगल आहे हा बेस आणि ही हाईट पण होऊ शकते. मग आपल्याला व्हॅल्यू कुणाची काढायची आहे QT ची. मग QT ची व्हॅल्यू काढायची असेल तर मग हा हाईट आहे ही काढता येते का नाही. मग ही जर काढता येत नसेल तर सुरुवातीला आपण काय करावं लागेल इन ट्रायंगलचा कुठला एरिया काढता येईल आपल्याला RQP किंवा PRQ चा काय करता येईल एरिया काढता येईल. मग आता मला सांगा मी फर्स्ट पार्ट इथं तिथं दिलेले टर्म तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय काय दिलंय RQ दिलाय किती 6. त्याचबरोबर PS किती दिलाय 6 आणि PR किती दिलाय 12 दिलाय बरोबर. आता फर्स्ट पार्ट काय करूया एरिया ऑफ द ट्रायंगल PQR. मी काय करणार आहे एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बघा इनटू बेस इनटू काय घेणार आहे हाईट बरोबर. बेस इनटू काय घेणार आहे हाईट. हा पहिला पार्ट घेत आहे. मग आता तुमच्या लक्षात येईल 1/2 इनटू बेस. बेस कोण घेणार आहे मी RQ बरोबर RQ. नंतर हाईट कोण घेणार आहे PS. मग हाईट किती दिली आहे तुम्हाला बघा PS ही हाईट गेली म्हणजेच इथं PS आला. मग आता पुढे काय करता येईल आपल्याला मग इथं आपण असं घेऊया 1/2 इनटू 6 इनटू काय घेणार आहे 6. कारण RQ ची लांबी किती आहे 6 बरोबर. PS सुद्धा किती दिलाय 6. मग आता त्याच्यावरून आपण काय करूया 2 1 जा 2 2 3 जा 6 6 3 जा 18 स्क्वेअर युनिट बरोबर. स्क्वेअर काय घेतला युनिट. हे काय मिळालं तर एरिया ऑफ द ट्रायंगल PQR. एरिया ऑफ द ट्रायंगल काय घेतला PQR. म्हणजे हा एरिया आपल्याला पहिला तयार करता आला. आता मला काय करायचं आहे QT ची लांबी काढायची. कोणाची लांबी काढायची आहे QT. आता जर ट्रायंगल असा बघितला PQR असा बघितला तर ह्याचा बेस आपण PR मानू शकतो. काय मानू शकतो PR. आणि ह्याची हाईट काय मानू शकतो QT मानू शकतो. आणि एरिया आपल्याला ऑलरेडी त्याच ट्रायंगलचा एरिया आपण काढलेला आहे. मग आपण असं म्हणू शकतो नाव एरिया ऑफ द ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इनटू आता बेस कोण घेणार आहे PR. बेस कोण घेणार आहे PR आणि मल्टिप्लाइड बाय हाईट कोण घेणार आहे QT. काय घेणार आहे QT. म्हणजेच हाईट आपल्याला काय मिळाली QT मिळाली. आता व्हॅल्यू पण कोणाची काढायची आहे QT ची काढायची आहे. मग त्यासाठी मी काय करणार आहे एरिया ऑफ द ट्रायंगल PQR किती दिलाय 18 इज इक्वल टू 1/2 इनटू PR.
इंटू काय करायचंय पीआर. किती दिलाय तुम्हाला 12 दिलाय. मग 12 इंटू काय घेणार आहे क्यूटी. बरोबर, इंटू काय घेतला क्यूटी. ओके, मग आता हा क्यूटी ची आता लेंथ काढायची आहे. मग यासाठी बघा 2 1 जा 2, 2 6 जा 12. बरोबर, आता तुमच्या लक्षात येईल आता इथे काय राहिला 18 इज इक्वल टू 6 इंटू काय घेतला क्यूटी. 6 इंटू काय घेतला क्यूटी. आता इथं क्यूटी ची लेंथ काढायची. बरोबर, मग आपण असं करू शकतो का नाही 6 1 जा 6 आणि 6 किती 18, 6 3 जा 18. बरोबर, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की इथं QT इज इक्वल टू किती घेता येईल QT इज इक्वल टू 3. म्हणजेच QT ची लेंथ आपल्याला काढता येईल. QT इज इक्वल टू किती आला 3. तर या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं होतं आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. इज दॅट क्लियर? आता क्वेश्चन नंबर 4 पाहायचा आहे आपल्याला. In the following figure, AP perpendicular to BC, AP perpendicular to BC, AD parallel to काय सांगितलंय BC, AD parallel to BC. Then find area of the triangle ABC as area of the triangle BCD. आता विचार करायला गेलं तर दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असणार आहे सेम का, तर AD parallel to काय असणार आहे BC. त्याचबरोबर दोन्ही ट्रायंगल कशावर आधारित आहेत तर बेस BC वर आधारित आहे. बरोबर, मग आपण काय करतोया सोल्युशन तयार करायचं असेल तर मग आता याचं सोल्युशन कसं केलं आहे बघा. पहिला त्यांनी दिलेली टर्म AP parallel to BC, सॉरी AP perpendicular to BC. पुन्हा काय करणार आहे AD parallel to काय दिलाय BC. दोन्हीचाही भाग तयार करते. मग आता दोन्हीचाही आपल्याला काय करणार आहे इथं एरिया ऑफ द ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ द ट्रायंगल BCD दोघांचा विचार केला तर याची जी हाईट आहे दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असणार आहे सेम. त्याचबरोबर दोन्ही ट्रायंगलचा बेस कसा असणार आहे सेम. मग काय म्हणता येईल बघा एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल BCD इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल काय घेतला BCD. आता याचा बेस कुणाचा आहे दोघांचाही बेस सारखाच आहे. म्हणजेच काय बघा BC मल्टिप्लाइड बाय कोण येणार आहे इथं काय घेणार आहे AP. बघा BC मल्टिप्लाइड बाय काय घेणार आहे AP बेस इनटू हाईट. बरोबर, डिवाइडेड बाय पुन्हा काय घेणार आहे तीच सेम टर्म येणार आहे BC मल्टिप्लाइड बाय AP. आता याचं रिझन काय लिहिणार आहे, रिझन काय लिहिणार बोला, काय लिहिणार आहे सेम बेस. बरोबर, अजून रिझन काय लिहू शकतो आपण सेम हाईट. बरोबर, सेम हाईट. बरोबर, मग आता या दोन्ही जर व्हॅल्यू आपण सारख्याच दाखवल्या म्हणजेच म्हणता येईल आपल्याला BC into AP, BC into AP. मग आता BC काय झालं कॅन्सल, AP कॅन्सल झाला, राहिलं काय शिल्लक 1/1. बरोबर, 1/1. मग आता याच्यावर मग याचं फायनल आन्सर काय घेणार आहे देअरफॉर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज ॲज एरिया ऑफ द ट्रायंगल कोण घेणार आहे BCD इज इक्वल टू 1 as 1. हे त्याचं काय येणार आहे फायनल आन्सर आपल्याला या पद्धतीने तयार करून घेता येईल. आलं लक्षात? ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला काय दिलंय ते पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. ट्रायंगल दिलाय ABC. सांगितलं इन द adjoining figure PQ perpendicular to BC, PQ perpendicular to BC. दुसरं सांगितलं AD perpendicular to पुन्हा काय सांगितलं BC. then find the following ratios. आता हे रेशोज आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन त्यांनी काय दिलाय की एरिया ऑफ द ट्रायंगल PQB. आता जरा लक्ष द्या, एरिया ऑफ द ट्रायंगल PQB हा ट्रायंगल नंबर 1 झाला. ठीक आहे, आणि दुसरा एरिया ऑफ द ट्रायंगल PBC कुठे बघा PBC म्हणजे हा टोटल ट्रायंगल नंबर 2 झाला. एक लक्षात घ्या, ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल परत काय सांगितलं ट्रायंगल PBC. हे दोन्ही ट्रायंगल जरा बघून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येणार आहे बघा, मी बघा जरा परत तुम्हाला एक रचना दाखवतो. हा ट्रायंगल आपण घेतलाय, हा पहिला ट्रायंगल घेतलाय, राईट. दुसरा ट्रायंगल कुठला सांगितलाय त्यांनी, तर हा पूर्ण सांगितलाय. जरा थोडीशी डिझाइन आपण करून घेऊया. तर हा पूर्ण सांगितलाय. बरोबर, हा पूर्ण सांगितलेला ट्रायंगल आहे.
आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये तुमच्या लक्षात येईल, पहिला ट्रायंगल काय सांगितलंय बघा, लक्षात घ्या, ट्रायंगल PQB आणि दुसरा ट्रायंगल सांगितलंय PBC. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय सेम दिसतंय, तर हाईट सेम दिसत्या. मग याचा पहिल्याचा बेस कोण आला, BQ, दुसऱ्याचा बेस कोण आला, BC. म्हणजे या पद्धतीने इथं उदाहरण हे सोडू शकतो आपण. म्हणजे याचा फक्त रेशोज लिहायचा आहे. रेशो लिहायचा असेल तर हा कोणाच्या प्रोपोर्शनल असणार आहे, बेसच्या प्रोपोर्शनल. कारण ह्याची हाईट कशी असणार आहे, सेम. कम ऑन, हाईट कशी असणार आहे, सेम. मग मी इथं लिहू शकतो इज इक्वल टू, बघा जरा लक्ष द्या, इज इक्वल टू बघा ट्रायंगल PQB ची हाईट PQ आली, तर नंतर ट्रायंगल PBC ची हाईट सुद्धा किती आली, PQ आली. सेम हाईट आली. सेम जर हाईट येत असेल तर मग ते कुणाच्या प्रोपोर्शनल असतात, बेसच्या. मग याचा बेस काय आला, BQ, बरोबर, BQ. आणि डिवाइडेड बाय ह्याचा पूर्ण बेस काय आला, BC. आणि याचं रिझन काय लिहिणार आहे, आता खाली लिहूया आपण, काय लिहिणार आहे रिझन, सेम हाईट, बरोबर, सेम हाईट. हा पहिला पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर. म्हणजे पहिला आन्सर काय घेतलं, BQ अपॉन BC. म्हणजे याची हाईट कशी आहे, सेम. झालं, आलं लक्षात. आता नंबर 2 चा पार्ट आपण बघूया. आता नंबर 2 च्या पार्ट मध्ये आपल्याला जे एक्झाम्पल सांगितलं आहे ते बघूया. आता कसं सांगितलंय, आता दुसरा पॉइंट आपल्याला म्हणजे दुसरे रेशो सांगितले, त्यांनी काय सांगितले बघा, एरिया ऑफ द ट्रायंगल PBC. कुठे आहे बघा, PBC, पुन्हा मुख्य ट्रायंगल, बरोबर. त्याच्यानंतर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. कुठे आलं बघा, ABC. बघा लक्ष द्या, एरिया ऑफ द ट्रायंगल काय देणार आहे, PBC. आणि एरिया ऑफ द ट्रायंगल कोण आला, ABC. दोन्ही ट्रायंगल मध्ये काय सारखं दिसतंय, BC वर आधारित दोन्ही ट्रायंगल आहेत. म्हणजे याचा बेस कसा आहे, सेम. जर बेस सेम असेल तर ते कुणाच्या प्रमाणात असणार आहे, हाईटच्या प्रमाणात असणार आहे. मग यांची हाईट कोणती आली, ट्रायंगल PBC ची हाईट कोण आली, PQ. आणि ट्रायंगल ABC ची हाईट कोण आली, AD, बरोबर ना. हाईट कोण आली, AD. लक्षात घ्या, इथं परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपल्याला ही हाईट काय घेतली, PQ आणि AD ही हाईट घेतली. मग येणारा रेशो त्याचा काय येणार आहे बोला, इज इक्वल टू कुणाची आहे हाईट याची, PQ, बरोबर. त्यानंतर एरिया ऑफ द ट्रायंगल बघा, PBC ची हाईट कोण आली, PQ, राईट. आणि त्याच्यानंतर दुसरा एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची हाईट कोण आली, AD. बघ याचं रिझन काय लिहिणार आहे, याचं रिझन तुम्ही लिहिणार आहे, बोला काय रिझन लिहिणार आहे, रिझन काय लिहिणार आहे, सेम बेस, बरोबर ना, सेम बेस. हा त्याचा उत्तर लिहिता येईल, सेम काय घेता येईल, बेस. तर या पद्धतीने हा दुसरा मुद्दा आपल्याला काय करता येईल, मांडता येईल. आता 3 नंबरचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल ADC. ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल ADC. मग आता ट्रायंगल बघा ABC, पूर्ण मोठा ट्रायंगल. त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे, ADC. काय सेम दिसतंय बोला ना, हाईट बघा, ABC ची हाईट कोण आली, AD. आणि ट्रायंगल ADC ची हाईट पुन्हा कोण आली, AD आली. म्हणजे जर हाईट सेम असेल तर ते कुणाच्या प्रोपोर्शनल असणार, बेसच्या. मग येणार उत्तर काय घेणार आहे बोला, पटापट सांगू शकताय, इज इक्वल टू बघा ABC चा बेस कोण आला, BC. त्याचबरोबर ADC चा बेस कोण आला, DC. म्हणजे डिवाइडेड बाय काय आला, DC आला. मग आता याला काय म्हणणार आहे, सेम काय, सेम हाईट, बरोबर, सेम हाईट. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येते, तुमच्या इथं सेम त्याची काय आली हाईट, दोघांची हाईट कशी असणार आहे, सेम. ती कोण आली, AD. म्हणजे त्याचा रेशो आला BC अपॉन DC. म्हणजे सेम काय घेतला, हाईट. हे रिझन तुम्हाला त्याचं लिहिता येईल. ओके. आता त्याच्यानंतर लास्टचा जी टर्म दिल्या ती काय दिल्या बघा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं एरिया ऑफ द ट्रायंगल ADC डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल PQC. आता ट्रायंगल कुठला घ्यायचा आहे, ADC, राईट. ट्रायंगल ADC. आणि दुसरा ट्रायंगल कुठला सांगितलाय, PQC.
आता इथं हा ट्रायंगल तुमच्या लक्षात येईल बघा. ट्रायंगल कुठला सांगितलं आहे तर लक्षात घ्या. पहिला ट्रायंगल सांगितलं ADC आणि ट्रायंगल PQC. या दोघांमध्ये काय दिसून येते? काहीही सेम नाही. हा ट्रायंगलची हाईट कुठली आहे? PQ आहे, बेस आला QC. या ट्रायंगलची हाईट कोण आली? QD, बेस कोण आला? DC. त्यामुळे इथं सेम काहीच नाही. मग सेम जर नसेल तर मग काय लिहिलं? एरिया ऑफ द ट्रायंगल ADC. एरिया ऑफ द ट्रायंगल बघा ADC ची हाईट काय आली? इज इक्वल टू AD बरोबर मल्टिप्लाइड बाय बेस काय घेणार आहे? DC. राईट. AD मल्टिप्लाइड बाय काय घेतला? DC आणि डिवाइडेड बाय काय लिहिता येईल बोला? आता दुसरा ट्रायंगल दिलाय PQC. PQC ची हाईट कोण आली? PQ बरोबर आणि त्याच बरोबर त्याचा बेस कोणाला? QC. म्हणजे ते हाईट आणि बेसच्या कसं असणार आहे? प्रोपोर्शनल असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये सेम काही नाही. त्यामुळे याचं रिझन लिहायची काही गरज नाही. डायरेक्टली तुम्ही सांग लिहू शकता एरिया ऑफ द ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल PQC इज इक्वल टू AD into DC डिवाइडेड बाय PQ into काय घेणार आहे? QC. तर याचं काय घेणार आहे? हे आन्सर तयार होते. तर ठीक आहे, इथं तुमचा हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.